फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आजचा दिवस खूप मस्त सुरू झालाय। मी आज तुम्हाला माझी सकाळ कशी जाते ते दाखवणार आहे। मुलांचं स्कूल असेल, त्यानंतर यांची तयारी असेल, माझी तयारी असेल, त्यानंतर माझी चहा नाश्ता बनवण्याची तयारी असेल। तर चला मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते। तर सकाळचे वाजलेले आहेत 6 आणि मी आता किचन मध्ये आलेले आहे। रात्री झोपतानाच किचन वगैरे सगळं साफ करून झोपत असते, त्यामुळे उठल्यानंतर थोडंसं मी काय करते, शॅम्पूचं पाणी टाकते किचनवरती आणि छान कापड फिरवून सगळीकडून घेते। तर हे माझं नेहमीच आहे। तर आता हे पातेला आणि ग्लास मी काढून घेतलाय कारण पाणी गरम करण्यासाठी। इथे मी मुलांसाठी रवा आणि दही मिक्स करून भिजत ठेवले, कारण मला आज त्यांच्यासाठी बनवायचे होते उत्तप्पे म्हणून। तर आता रवा छान इथे भिजलेला आहे। मी आता आधी मुलांसाठी टिफिन बनवते आणि त्यानंतर मग मी माझी गोड सकाळ तुमच्यासोबत शेअर करते। तर आता मी गॅस बाहेर, म्हणजे गॅस माझा त्या साईडला होता, आता मी इकडे खिडकीजवळ घेतलाय, म्हणजे फोडणी टाकली ना की डायरेक्ट फॅनमधून बाहेर जाईल। तर आता बघा इथे मी सगळं कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतली। त्यानंतर आता मी उत्तप्पे तयार करायला चालू केले। डॉलीला माझ्या कांदा, टोमॅटो, त्याच्यानंतर मिरची, कोथिंबीर हे काही आवडत नाही। काही जरी असलं असं म्हणजे मोठं मोठं असं दिसलं ना ती खातच नाही, म्हणून तिच्यासाठी मी नॉर्मल बनवून दिले। आणि आता हे नीरजसाठी, आमच्या दोघांसाठी मी बनवत होते। तर बघा आता इथे मस्त असे उत्तप्पे तयार झालेले आहेत आणि आता मुलंसुद्धा दोन्ही माझी तयार झाली। डॉल्या माझं सॉक्स घालत होतं आणि नीरज माझा पूर्ण तयार होऊन इथं बॅग घेऊन उभा होता। डॉल्याला आता म्हटलं शूज घाल, पप्पा बोलवत आहेत बाहेर। हे म्हटले आज मी जाऊन सोडून येतो, कारण आज पाऊस पण होता आणि हे घरी असले की मग हे जातातच सोडायला। तर आता डॉल्याने शूज वगैरे घातलेला आहे। आत्ता शिकली ती ह्या महिन्यात शूज घालायला। हे तिला सोडून आले आणि त्यानंतर हे सुद्धा फ्रेश झाले, कारण यांनासुद्धा लवकर जायचं होतं। 15 ऑगस्टची तयारी चालू असल्यामुळे यांनासुद्धा थोडीशी गडबड आहे आणि स्पेशल गार्डमध्ये असतात ना, त्यामुळे मग तिकडचं थोडं प्रॅक्टिस, त्यानंतर मग यांना कॅन्टीनमध्ये पण जावं लागतं, यांची ड्युटी कॅन्टीनमध्येच असते। तर आता शूज वगैरे घालत होते आणि थोडाफार वर्दीचा पण व्हिडिओ मी केला घालतेला। तर आता नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये आमचे हे फौजी, मुलं आणि मी हे सगळं तुम्हाला नेहमी बघायचंच आहे, त्यामुळे आमची सगळ्यांची तयारी मी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करते। तर आज यांना टोपीला असा तुरा लावून जायचं होतं, कधी पगडी, कधी ती कॅप, कधी नुसती ही काळीच कॅप, त्यानंतर कधीतरी हा पिवळा तुरा, असं काही काही वेगवेगळं आहे यांचं। तर चला हे तर आता तयार झाले आणि आता हे जाणार। हे गेल्यानंतर मग आता मी पण पटकन घरातलं सगळं आवरून घेते आणि अजून मी चहा वगैरे काही घेतला नाही, कारण यांना चहा आवडत नाही, हे फक्त नाश्ता करतात नाही जातात। चहा मात्र मी माझ्यासाठीच बनवते। तर आता हे गेले, आता मी दरवाजा बंद करून घेते। यांच्यासाठी, मुलांसाठी मी नाश्ता बनवला होता, पण मी माझ्यासाठी बनवला नव्हता, त्यामुळे मी माझ्यासाठी सुद्धा एक उत्तप्पा तयार करून घेतला आणि आता मस्त मी खाते। तर आता नाश्ता तर झाला, मग म्हटलं थोडा चहासुद्धा करून पिऊ। मग आता गॅस खाली बंद होता, आता मी गॅस म्हणजे सिलेंडर मी साईडलाच ठेवून दिले, त्यामुळे मला बंद चालू करायला आता काही टेन्शन नाही। ज्यावेळी ते आतमध्ये होतं ना कपाटमध्ये, त्यामुळं मला मग ते गॅस बंद आणि चालू करायला मग त्यामुळे भीती पण वाटायची, कारण मी तिथंच इंडक्शनसुद्धा लावते, त्यामुळे मला खूप भीती वाटायची, म्हणून मी ते साईडला काढून ठेवले आता, त्यामुळे मला बंद वगैरे करता येईल आता। तर आता अजून थोडीशी भांडी आहेत सकाळी नाश्त्याची, ती मी साफ करून घेते। त्याच्या आधी मी थोडासा चहा करून पिते। चहा करायचे वेगवेगळे प्रकार आहेत माझ्याकडे। कधी मी विलायची टाकून चहा बनवते, कधी अद्रक टाकून बनवते, कधी चहा पावडर टाकते, कधी टाकतच नाही, फक्त मग रेडीमेड चहा पावडरीचा बॉक्स आहे ना तो छोटा पाऊच, तो टाकते। चहा करायचे वेगवेगळे प्रकार माझ्याकडे। तर आता कधी कॉफी पिते, तर कॉफीने मला ॲसिडिटी होते, म्हणून मी आता कॉफीच बंद केली, नाहीतर कॉफी मला जास्त आवडायची। तर आता मी ते चहा तयार केलेला आहे, चहा आधी घेते आणि मग छान आपण थोड्याशा गप्पा वगैरे मारू। चला आता चहा झालेला आहे रेडी, आपण चहा घेऊया।
तर आता मी चहा घेऊन थेट बाल्कनीत पोचले आणि तुम्हाला मस्त सुंदर व्ह्यू झालेला इंदोरचा मी दाखवते. आज थोडा पाऊस होता त्यामुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे, नाहीतर इथे बिना फॅनची झोपच लागत नाही, एवढं गरम होते. तर मी दुधाचा गॅस चालू होता म्हणून बंद करून आले आणि परत एकदा थोडंसं म्हटलं चला बाहेरच थोडंसं बाल्कनीमध्ये उभं राहून चहा घेऊ. इंदोरचं हवामान खूप मस्त झाले, एकदम थंड थंड. सकाळी थोडासा पाऊस होता त्यामुळे एकदम थंड वाटते आता. आणि हो, मी काल एक किचन हॅक दाखवलं, म्हणजेच किचन साफ करायचं लिक्विड मी काल तुमच्यासोबत शेअर केलं. तेव्हा तुम्ही बघितलं नसेल तर जाऊन बघू शकताय. खूप छान किचन क्लीन होते त्या लिक्विडने आणि काही घरीच बनवायचं आहे. समजा तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर लिंबू असतोच आणि त्याच्यानंतर शॅम्पू पण असतो, शॅम्पू घालू शकते. तर फ्रेंड्स, इथं मी दुपारचं जेवण तयार केले. मिरचीचे पकोडे 4 केलेत, काकडी, कांदा आणि गिलकीची भाजी आणि चपाती. गिलकी म्हणजे एक दोडक्यातलाच तो प्रकार आहे. गिलकीला शिरा नसतात, दोडक्याला शिरा असतात. तर अजून थोडे पकोडे वगैरे करायचे होते, मी जेवढं बनलं तेवढं दाखवलं. त्यानंतर आता डॉली, नीरज आलेले आहेत आणि आता ते डायरेक्ट अभ्यासला बसलेत. तर डॉलीची ही फ्रेंड, ही पण मराठीच आहे, तर आता ही सुद्धा आलेली आहे डॉलीसोबत अभ्यासला. आणि आता डॉलीला बोर्डवरती सगळं लिहून दिले आणि ती आता ते बघून करत होती. मम्मा, आराध्या को यहाँ से दिखता नहीं है, वो पूरी यहाँ जाके देख रही है. क्यों आराध्या? मम्मा क्लास में बहुत आगे बैठती, पहले बेंच पे बैठती, जब उसको टीवी के पास जाके देखना. हाँ, हमारे टीवी देखो मम्मा, ये टीवी है और यहाँ पर है, यहाँ पे देखिए दिखती नहीं. चलो मैं रस कर रहा हूँ. नमस्कार सभी लोग, सभी को नमस्कार सभी को, मेरा नाम, नमस्कार सभी को, मेरा नाम नोमी है. आज 15 अगस्त है. यस. यह हमारा स्वतंत्रता दिवस है. हाँ, पाठ करा असं पूर्ण. या तर इथं नीरज बसला अभ्यास करत, ते त्याच्या स्कूलचा अभ्यास कंप्लीट करायलाय. तर आता मुलं तर अभ्यास करतायत, मग म्हटलं चला आपण आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करूया. तर रात्रीचा स्वयंपाक इथे मी डाळ, भात, थोडीशी भाजी आणि एक पापड असा केला होता. जास्त भूक नव्हती त्यामुळे नीरज, डॉली म्हणाली की फक्त जिरा राईस बनव आणि थोडीशी डाळ. फ्रेंड्स, आता आम्ही मस्त जेवून घेतो, माई लेकरं हे नंतर जेवतील. तर चला थोड्या गप्पा मारू. तर मला सांगा, तुमच्यापैकी किती जण चहा आणि किती जण कॉफी घेतं? कमेंटमध्ये सांगा, मला वाचायला खूप मजा येते. आणि त्यासोबतच तुम्ही सकाळचं तुमचं जे काही रुटीन आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला सुद्धा थोडीशी आयडिया येईल आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुमची आयडिया वापरू शकेन. मुलं जाताना किती गडबड होते, उठायला सकाळी नको वाटते. केंद्रीय विद्यालयच फक्त सकाळी इथं म्हणजे इंदोरमध्ये लवकर आहे, खूपच म्हणजे खूपच. 7:20ला मुलांना क्लासमध्ये पोचायला लागते आणि लगेचच मग प्रेयर वगैरे चालू होते, म्हणजे प्रार्थना वगैरे चालू होते. तर चला आता आपल्या इकडे कसं सकाळी 10, 10:30ला आम्ही निघायचो, कधी 11:45ला निघायचो, 11ला प्रार्थना असायची, 5ला स्कूल सुटायचं, 5:30 वाजायचे घरात यायला. माझं घर जवळ होतं त्यामुळं एक 15 मिनटं लागायची बोलत चालत आपलं मैत्रिणींसोबत यायला. पण वेगळंच होतं ना ते. पहिला ना म्हणजे एवढं आई वडील पण असं म्हणजे हे करत नव्हते की स्कूलला म्हणजे घालवायला जाणं येणं, खूप म्हणजे वेगळं होतं ते. आपल्याला खूप फ्रीडम होता. आता नाही, आता मुलांना हात पकडून सोडून यायला लागते, त्यामुळं आम्ही स्वतःच त्यांना नाजूक केलं. आता काय बोलणार. छोटासाच ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग, बाय. आणि हो, संध्याकाळी मला वेळ भेटला ना तर मी नक्की लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन आणि थोडंसं आपण गप्पा मारू, हो ना. ठीक आहे, चला बाय.